क्या देख रहे हो संकेत? क्या खबर है? यार वो मैं आरबीआई गवर्नर का बयान सुन रहा था। रात की बात यह है कि इस बार भी आरबीआई ने ब्याज दरें नहीं बढ़ाई हैं। यार रिजर्व बैंक तो कई बार से ब्याज दरें नहीं बढ़ा रहा है, फिर न जाने क्यों ये बैंक हर बार ब्याज दरें बढ़ा देते हैं। कि समझ में नहीं आ रहा माजरा क्या है। हाँ यार, यही तो बात है जो समझ में नहीं आ रही है कि बैंक के ब्याज दरें बढ़ाने के बावजूद क्यों बैंक निफ्टी टूट रहा है, क्यों बैंक के शेअर गिर रहे हैं। आरबीआयने रेपो रेट स्थिर ठेवला असताना देखील बँकांनी कर्जाचे व्याजदर वाढवले आहेत। एचडीएफसीच्या मर्जरनंतर पहिल्यांदा एजीएममध्ये एचडीएफसी बँकेचे एमडी आणि सीईओ शशिधर जगदीशन यांनी फंडिंग रिस्क बद्दल माहिती सांगितली। त्यांनी नक्की काय माहिती दिली ते आता समजून घेऊया। आरबीआयने रेपो दर स्थिर ठेवले याचाच अर्थ दीर्घ कालावधीसाठी रेपो दर जास्त राहणार आहेत। त्याचप्रमाणे महागाई दर सध्या आरबीआयच्या निर्धारित 4% जास्त आहे। नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार जुलैमध्ये ग्राहक महागाई निर्देशांक 7.44% होता। गेल्या 15 महिन्यातील सर्वात अधिक ग्राहक महागाई निर्देशांक नोंदवण्यात आलाय। बँकांना पैसा जास्त व्याज दरात मिळत आहे कारण एफडीचे व्याज दर आणि बॉन्ड यील्डचे दर वाढले आहेत। बँकेकडे फंड जमा होण्याचे हे दोन मुख्य स्रोत आहेत। बँकांचा खर्च वाढल्याचं एमसीएलआर मधून दिसून येतंय। आरबीआयच्या नियमानुसार बँका दर महिन्याला एमसीएलआरचा आढावा घेतात। आढाव्यानंतर एचडीएफसी बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा या बँकांनी लेंडिंग रेटमध्ये 0.2% पर्यंत वाढ केली आहे। 10 ऑगस्टच्या बैठकीत आरबीआयने बँकांना सीआरआर म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो 10% ठेवण्याचे आदेश दिले। या अंतर्गत बँकांना 19 मे ते 28 जुलैच्या दरम्यान बँकांकडे 10% अतिरिक्त डिपॉझिटवर 10% सीआरआर ठेवावा लागेल। बँकांना ही रक्कम 12 ऑगस्ट पासून राखीव ठेवण्याचे आदेश दिले होते। रिझर्व्ह बँकेच्या या पावलामुळे अर्थव्यवस्थेतील पैशाचे प्रमाण कमी होऊन महागाईवर नियंत्रण ठेवणं शक्य होतं। बँकांकडे पैसा नसल्यानं पैसा जमा करण्यासाठी बँका एफडीवर व्याज दर वाढवतात। दोन कारणांमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असणाऱ्या जोखमीमध्ये वाढ होतीये। पहिलं कारण म्हणजे अमेरिकेमध्ये बँकांचे रेटिंग्स डाऊनग्रेड करण्यात आलेत। दुसरं कारण म्हणजे जेपी मॉर्गनसह अमेरिकेतील डझनभर बँकांची रेटिंग्स डाऊनग्रेड करावी लागतील असा इशारा रेटिंग एजन्सी फिचने दिला आहे। याआधी जूनमध्ये फिचने अमेरिकेतील बँकिंग सेक्टरचे रेटिंग AA वरून AA- पर्यंत कमी केलं होतं। आता ते A+ करण्याचा इशारा देण्यात आलाय। असं झालं तर AA पेक्षा अधिक रेटिंग असलेल्या बँकांचे व्याज दर वाढतील आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर कर्ज बुडू शकतात। तसेच बँकांच्या नफ्यावर दबाव आल्याने रेटिंगही डाऊनग्रेड करावे लागतील। मागील काही दिवसात मूडीजने यूएसच्या 10 मिड आणि स्मॉल कॅप बँकांना डाऊनग्रेड केलंय। तसेच आणखी 17 बँकांना डाऊनग्रेडचा इशारा देण्यात आला होता। अमेरिकेच्या बँकेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या गुंतवणूक केली असेल तर भारतीय बँका देखील यामुळे अडचणीत येऊ शकतात। सध्या चीनमध्ये मंदी आहे। चीनच्या केंद्रीय बँक पीबीओसीने अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी 3 महिन्यात 2 वेळा व्याजदर कमी करण्याची घोषणा केली आहे। गेल्या 3 महिन्यात चीनच्या आर्थिक आकडेवारीमध्ये घसरण झालेली पाहायला मिळते। जुलैमध्ये आयात निर्यात कमी झाली आहे, तसंच चीनमध्ये घाऊक आणि किरकोळ महागाई देखील कमी झाली आहे। गेल्या 14 वर्षात बँकांकडून देत असलेला कर्ज देण्याचा वृद्धी दर कमी झाला आहे। जागतिक आणि देशातील आव्हानात्मक परिस्थितीमुळे बँकांचे शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे। गेल्या एका महिन्यात बँक निफ्टीमध्ये 3.3% घसरण झालेली पाहायला मिळाली। 16 ऑगस्ट पर्यंतच्या पहिल्या 5 आठवड्यात बँक निफ्टी 1.72% पडली। या सर्वच कारणांमुळे बँकिंग शेअर्सबाबत कोणती रणनीती आखावी या गुंतवणूकदाराबाबत विचार करत आहेत। बँकांचे शेअर्सबाबत कोणती रणनीती आखावी याचा गुंतवणूकदार विचार करत आहेत। बँकांचे शेअर्स विकून नफा कमवावा की शेअर्स होल्ड करावेत, नवीन गुंतवणूकदारांनी कोणती रणनीती वापरावी याबाबत गुंतवणूकदार सध्या गोंधळात आहेत। देखिए, अगर इस समय लॉन्ग टर्म इन्वेस्टर के पॉइंट ऑफ व्यू से देखा जाए तो मुझे लगता है कि बैंकिंग सेक्टर में पोजीशन को होल्ड करके रखना चाहिए। लेकिन जो नए इन्वेस्टर हैं उनको यहाँ पर अपनी 50% पोजीशन लेनी चाहिए और खास तौर से जो यहाँ से 5 से 7% का अगर थोड़ा करेक्शन टेक्निकल चार्ट पे दिखाई दे रहा है उन लेवल पर आता है तो वो बाकी 50% यहाँ पर निवेश कर सकते हैं। और डे टू डे जो ट्रेडर हैं वो इस बात का ध्यान रखें कि अगर बैंकिंग सेक्टर पे डे टू डे ट्रेडिंग के हिसाब से इन्वेस्टमेंट कर रहे हैं तो 10% का टारगेट और 3% का स्टॉप लॉस लेके आप बैंकिंग काउंटर पे अप्रोच रख सकते हैं। अगर देखा जाए तो प्राइवेट बैंक और जो पीएसयू बैंक्स हैं वो दोनों अलग यहाँ पर अट्रैक्शन दे रहे हैं। खासतौर से अगर प्राइवेट बैंक की बात करें तो वो लगभग यहाँ पर 16 के पीई पे चल रहे हैं
और अगर प्राइवेट बैंक को देखते हैं तो इंडस्ट्री का पी जो है वो 17 का है और करीब 11 के पी पे ज्यादातर स्टॉक्स ट्रेड हो रहे हैं। तो ऑब्वियसली कि लॉन्ग टर्म वैल्यूएशन पे पीएसयू सेक्टर्स के बैंक्स यहाँ पर ज्यादा अट्रैक्शन दे रहे हैं। और फिर भी ये ऐसा काउंटर है जिसे कि अभी आप छोड़ नहीं सकते हैं। तो मुझे ऐसा लगता है कि लॉन्ग टर्म के हिसाब से अगर स्टॉक फोकस कर रहे हैं तो एसबीआई, फेडरल बैंक, बैंक ऑफ बड़ौदा, इंडसइंड बैंक और एक्सिस बैंक, ये ऐसे स्टॉक्स हैं जो कि 18 से 20% का रिटर्न आपको साल दर साल में दे सकते हैं। तो आप इन बैंकों को फोकस कर सकते हैं। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील बँकिंग सेक्टरबाबत चिंता व्यक्त केली जाते। सेंट्रल बँकांनी रेपो रेट वाढवले आहेत, तसेच रेटिंग एजन्सी रेटिंग्स कमी करतायत। त्यामुळे येणाऱ्या काळात बँकांचं मार्जिन आणि नफा कमी होऊ शकतो। या भीतीने अनेक बँकांच्या शेअरच्या किमती कमी झाल्यात, मात्र अजूनही अनेक बँकांचं व्हॅल्युएशन जास्त आहे। त्यामुळे बँकिंग सेक्टरमध्ये टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करावी।